नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. आणि आज महाशिवरात्री आहे. शिवरात्रीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शंभू महादेवाचे आपल्या सर्वांना आशीर्वाद लाभोत, कृपादृष्टी राहो अशी परमेश्वराला विनंती करतो. आणि आज आपण सध्या जो फुलांवरच्या कवितेचा उपक्रम सुरू आहे त्यातलं एक वेगळं फूल जे शिवभक्त शंकराला वाहतात, तसं ते दुर्मिळ आहे. खूप कमी ठिकाणी आहे. कित्येक लोकांना अजून त्या फुलाची माहिती नाही आहे. असं ते फूल आहे. ते फूल म्हणजे कैलासपती. तर त्या कैलासपती फुलांवरची आज आपण कविता ऐकूया. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर किंवा योगायोगाने महाशिवरात्री दिवशी. कवितेचे शीर्षक आहे, अतिशय आकर्षक फूल असतं ते. असं नागाने फडा काढल्यासारखे ते 5 पाकळ्याचे असे 5 फडा असतात आणि आतमध्ये लिंगासारखं एक त्याचं केशर असतं असं गोल. आणि म्हणून लोक त्याला कैलासपती फूल नाव पडलं असं म्हणत असतील. खूप जाड पाकळ्या असतात रबरासारख्या, पण ते तसं टिकत नाही. प्रचंड मोठा वृक्ष असतो, उंच, एवढं जाड बुंद्याचा, खूप जाड वगैरे. आणि त्याला असे गोल एवढी मोठी अशी फळं येतात, अगदी गोल असतात. पण त्या फळांचा अजून तरी तसा कोण काही उपयोग करत नाही. फळं अशीच ती पडून जिजामाता उद्यानात खूप आहेत. इथे मुलुंडचा जो बिग बाजारचं प्रवेशद्वार आहे तिथे एक आहे. मुंबई विद्यापीठात आहेत ही कैलासपतीची झाडं, वृक्ष. आणि तिथे ती फळं दिसतात. आणि ती फळं जर कधी पडून खाली फुटली तर थोडी दुर्गंधी येते खूप. आताच मी वाचलं की मद्रासमध्ये साऊथला त्या फळांवर काही औषधी येतील का गुणधर्म, असं काही सुरू आहे. पण सध्या अजून तरी फळं ती कशात वापरली जात नाही. बरीचशी फुलं, वनस्पती हे आयुर्वेदिक आहेत, पण ही फळं मात्र एवढी सगळी मोठी फळं फुकट जातात. आजची कविता आपण ऐकूया. दुर्मिळ वनस्पती कैलासपती. वृक्ष प्रचंड अगडबंब हे जणू. वृक्ष प्रचंड अगडबंब हे जणू, त्याला लटकलेले तोफगोळे. ती फळं असतात ती तोफगोळ्यासारखी मोठी असतात आणि गोल. वृक्ष प्रचंड अगडबंब हे जणू, त्याला लटकलेले तोफगोळे एकाच वेळी वृक्षावर दिसतील शेकडो हजारो चित्तहर्षक फुले. एकाच वेळी वृक्षावर दिसतील शेकडो हजारो चित्तहर्षक फुले. जणू नागाच्या 6 फण्या. 6 पाकळ्यांचे असतात. मगाशी मी निवेदन 5 बोललो चुकून. जणू नागाच्या 6 फणा, 6 जाड मोठ्या पाकळ्या फुलांच्या. जणू नागाच्या 6 फणा, जाड 6 मोठ्या पाकळ्या. फुले 2 रंगाची वेगवेगळी. कोठे गुलाबी तर कोठे पिवळ्या. पाकळ्यांच्या आतील केसर जणू शिवशंकराची पिंड. पाकळ्यांच्या आतील केसर जणू शिवशंकराची पिंड. रक्षण त्याच्या जणू उगारले पाकळ्यारूपी नागानी फड. रक्षण त्याच्या उगारले पाकळ्यारूपी नागानी फड. वैशिष्ट्यपूर्ण रचना फुलांची कैलासपती नामे ओळखती. वेगळ्या गंधाची फुले आगळी, भक्तश्रद्धेने शंकरास वाहती. वैशिष्ट्यपूर्ण रचना फुलांची कैलासपती नामे ओळखती. वेगळ्या गंधाची फुले आगळी, भक्तश्रद्धेने शंकरास वाहती. कळ्या फुले येण्यास वृक्षाचे, कमीत कमी वय हवे एक तप. झाड नवीन असेल ते 12 वर्ष झाल्याशिवाय ह्याला फळ फुलं येत नाही ह्या झाडाला. कळ्या फुले येण्यास वृक्षाचे, कमीत कमी वय हवे एक तप. वर्षाला पानगळ 5-6 वेळा, त्वरेने नवी पालवी येई आपोआप. ह्या वृक्षाची पानगळ वर्षातून कमीत कमी 5 ते 6 वेळा, म्हणजे 2-2 महिन्यांनी पानं गळून पडतात. आणि इतर वृक्षांपेक्षा ती पानं गळून पडल्यानंतर नवीन वृक्षाची पालवी ही त्वरेने येते. पानं पडली की दुसऱ्या वर्षीपासून लगेच पालवी त्याला फुटते असं सांगतात. कळ्या फुले येण्यास वृक्षाचे, कमीत कमी वय हवे एक तप. वर्षाला पानगळ 5-6 वेळा, त्वरेने नवी पालवी येई आपोआप. फळे गोल मोठी जसे तोपगोळे. फुटता येते दुर्गंधी नाहीच उपयोगी. दुर्मिळ वनस्पतीमध्ये जरी समावेश.
दुर्मिळ वनस्पतीमध्ये जरी समावेश तरी देशात आढळती जागोजागी. भारतात हजारो वर्षापासून एक पवित्र वृक्ष म्हणून मान तरी ग्रंथपुराणी नशे उल्लेख ब्राझील देश याचे मूळस्थान. ब्राझील देश याचे मूळस्थान. तर मित्रांनो, असे कैलासपती नामक फूल, या फुलाची वैशिष्ट्य काही वेगळी आहेत. त्याचं दिसायला वेगळं आहे. त्याच्या फळाविषयी माहिती सांगितली, वृक्षाविषयी सांगितली. बऱ्याच जणांना हे फळ आणि फुलंही माहिती नसतील तर जरूर बघा. मी सांगितलेली ठिकाणे आहेत मगाशी, तिथे ते सगळी फुलं ती बघायला मिळतातच. आता आपण ह्या उपक्रमात वेगवेगळ्या फुलांवरच्या कविता ऐकतो आहोत. त्यातलं हे एक आजचं पुष्प कैलासपतीचं. आता पुढच्या आठवड्यात परत नवीन फुलं एक घेऊन येतो. त्या फुलाची माहिती आणि मते ऐकूया. धन्यवाद. आपल्या मित्रमंडळीने कविता शेअर करा, आवडीत लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. परत भेटू आता पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.